या संघाच्या बाजूने कळ लागलेला आहे. तर नक्की तिसऱ्या क्रमांकासाठी छत्रपती शिवाजी 5 टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकने। सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत। फिर से चलते हैं चिकने के पास। यस, या ठिकाणी रेग्युलर क्रिकेटसाठी चौथ्या क्रमांकासाठी लकी ड्रॉ केला जात आहे. चला, दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. बादवड संघाचे प्रतिनिधी या. बादवड संघाचे प्रतिनिधी बघा, बादवड संघाचे प्रतिनिधी स्वतः निलेश दादा जोशी आलेले आहेत. मान देतोय कारिवलीवाल्यांना लकी ड्रॉ उचलण्याचा. जय सोनवाई वडूनगर. चौथ्या क्रमांकासाठी जय सोनवाई वडूनगर संघाच्या बाजूने कळ लागलेला आहे. तर बघा, वडूनगरचे दोन्ही संघ लकी ठरलेले आहेत. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच ज्ञानेश्वर चिकने। तो स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृति कप 2020 वडूनगर भिवंडी में। बहुत ही खूबसूरत दिन यहाँ पर, मार्वलस मंडे टूर्नामेंट का अंतिम दिन, कुल मिलाकर 8वां दिन। बहुत ही बड़ी ये प्रतियोगिता आपको देखने को मिल रही है और मौसम वाकई में खुशगवार है। हवाएं बहती हुई मैदान के ऊपर से वडूनगर के स्वर्गीय रघुनाथ पाटिल मैदान में ये टूर्नामेंट खेला जा रहा है। और अब फाइनल मैच, महामुकाबला ओल्ड 40+ का। एक तरफ सुमित एंटरप्राइजेस पोगाव तो दूसरी तरफ जय बजरंग कारिवली। टॉस को जीता है पोगाव टीम के कैप्टन ने, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। दोनों टीमें इस बात पर गौर करें कि मैच 4 ओवर्स प्रति पारी का रहेगा और 20 मिनट के भीतर ही आपको 4 ओवर्स पूरे करने हैं। 20 मिनिटांच्या आतच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ ज्ञानेश्वर चिकने। लगता है कि अब गाजे वाजे के साथ क्रिकेट होने वाला है। थँक्यू अजय गरज सर. गेली बरेच दिवस तुम्हाला या ठिकाणी पाहतोय. बरेच फोन कॉल्स आणि कमेंट्स आल्या आपल्याबद्दल की तुम्ही या ठिकाणी जे कॉमेंट्री करताय या वडूनगर क्रीडानगरीमध्ये, स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरीमध्ये, आणि त्याच्याबद्दल बऱ्याचशा आमच्या वडूनगरच्या प्रेक्षकांनी ॲप्रिसिएट केलेले. जबरदस्त व्हॉईस आणि जबरदस्त तुमची जी टेक्निक आहे कॉमेंट्रीची, खरोखरच खूपच आवडलेली आहे वडूनगर गावच्या प्रेक्षकांना. सभी को मैं थैंक यू कहूँगा। देखिए, दर्शकों की वजह से तो हम हैं, आप लोगों का प्यार मिलता रहता है, आप लोगों का प्यार सराखों पर। जबरदस्त माहौल यहाँ पर बन रहा है इस फाइनल मैच के लिए। महामुकाबला है 40+ कैटेगरी का, ओल्ड 40+। अजून जबरदस्त माहोल सर तुम्हाला बघायला मिळाला असता जर वडूनगर गावची एखाद तरी टीम अंतिम फेरीपर्यंत पोहोचली असती, मग ती 40+ असो किंवा रेग्युलर असो. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने। जब स्थानीय टीम खेलती है तो एक अलग किस्म का माहौल बनता है, लेकिन फिर भी बहुत अच्छा सपोर्ट इन दो टीमों को भी देखने को मिल रहा है। सुमित
एंटरप्राइजेस पोगाव और जय बजरंग कारिवली दोनों टीमों ने बेहतरीन क्रिकेट पेश किया है पूरे टूर्नामेंट में और वही वजह भी रही है कि यहाँ तक पहुंचे हैं। मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. रेग्युलरचा मेगा फिनाले विलासमती राणाल विरुद्ध एकविरा मानकोळी या दोन संघामध्ये काय जबरदस्त खेळ केला दोन्ही संघांनी आणि या चषकावर आता मात्र नाव कोरण्याची संधी दोन्ही संघांना मिळाली आहे. बघूया कुठला संघ संधीचं सोनं करतो. आज के खेल की शुरुआत भी 40 प्लस क्रिकेट से ही हुई थी, जैसे कि परंपरा इस टूर्नामेंट में हमें देखने को मिली। रोज सुबह पहला मैच 40 प्लस का होता था, आज भी पहले 2 मैचेस 40 प्लस के हुए और दोनों भी रोमांचक सेमीफाइनल मुकाबले देखने को मिले। कारिवली संघाच्या बाजूने आपण पाहतो पाठीराखे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल पाठीराखेंना फक्त चेंडू टाकताना तुमच्या फलंदाजाला अडचण येईल असं करू नका. चेंडू टाकताना कृपया आपले जे वाद्य आहे ते वाजवू नका. अलग अलग प्रांतों में अलग अलग तरीके से माहौल बनता है जब क्रिकेट के टूर्नामेंट्स आयोजित किए जाते हैं। पोगाव टीम के कैप्टन प्लीज ख्याल करें कि 4 ओवर्स के लिए आपको 20 मिनट का वक्त दिया गया है। 20 मिनट के भीतर ही आपको 4 ओवर्स पूरे करने हैं। उसके बाद कारिवली टीम को भी 20 मिनट का ही वक्त मिलेगा 4 ओवर्स डालने के लिए। पोगाव संघाचे 12th मॅन आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये गजा नाही तर मजा नाही कॉमेंट्री बॉक्समध्ये गजाभाऊ आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जी हाँ, गजा ये एक ऐसे 12वें खिलाड़ी फेमस हुए हैं, शायद ही इनसे ज़्यादा कोई 12वां खिलाड़ी फेमस हुआ होगा भिवंडी क्रिकेट में। 12व्या खेळाडूविषयी सर मी एक लेख लिहिला होता, वर्तमानपत्रामध्ये आला होता. बॅक बेंचर्स आपण ज्यांना म्हणतोय की जे मागे बसतात शाळेमध्येही मागे बसतात त्यांचं महत्त्व खूप असते कारण ते 12वी बसतात म्हणून 11 खेळाडूंना मैदानामध्ये खेळायला मिळत असते. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने। हालांकि हर कोई चाहता है कि प्लेइंग 11 में जगह बने, लेकिन ये भी एक टीम का हिस्सा ही होता है कि आपको 12वें खिलाड़ी के रूप में भी कभी कभी बैठना पड़ता है, तो गजा उसके लिए हमेशा तैयार ही रहते हैं। तर जाऊया मैदानात. पहिल्या 2 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर अजय घर सर. चलते हैं खेल की तरफ। सलामी बल्लेबाज भारत और उनके साथ संजय। पहला ओवर लेकर राजू तैयार होते हुए सुमित एंटरप्राइजेस पोगाव टीम की ओर से ओल्ड 40 प्लस फाइनल मैच का पहला गेंद। बहुत अच्छी गेंद थी ये, थोड़ा सा आगे निकले थे बैट्समैन, ड्राइव लगाना चाहते थे लेकिन गेंद की लाइन में नहीं थे, हल्का सा मूवमेंट मेरे ख्याल से, और जिस वजह से बीट हुए बैट्समैन। अच्छी शुरुआत की है गेंदबाज राजू ने। दोपहर का सत्र है, कड़क धूप जरूर है मैदान में, लेकिन हवाएं ठंडी गुजर रही है मैदान के ऊपर से। फिर से आगे निकले, इस बार फुल टॉस, फायदा नहीं उठा पाए, सीधे फील्डर के पास। स्क्वायर लेग क्षेत्र में खेला था, 1 रन जरूर पूरा किया है, लेकिन ये चौके या फिर छक्के वाली गेंद थी। बैट्समैन थोड़े से निराश रहेंगे। हालांकि खाता खुला है बैट्समैन भारत का और साथ में खाता खुलता हुआ जय बजरंग कारिवली टीम का। पहला ओवर पावर प्ले, 4 ओवर्स प्रति पारी का ये फाइनल मैच। गाजे वाजे के साथ दर्शक पहुंचे यहाँ पर, खास तौर पर मुझे लगता है कि कारिवली के समर्थक हैं जो गाजे वाजे के साथ आए हैं। स्ट्राइक इस समय संजय के पास, थर्ड मैन ऊपर, फाइन लेग ऊपर। अगली गेंद लेकर गेंदबाज राजू, बहुत दूर से लॉफ्ट किया है सामने की दिशा में, फील्डर नहीं है वहां पर, डाउन द ग्राउंड गेंद पहले बाउंस पर मैदान के बाहर। 4 रन। खूबसूरत स्ट्रोक, फाइनल मैच का पहला चौका आता हुआ बैट्समैन संजय के बल्ले से। अतिशय सुरेख फटका आपण बघितला संजयच्या बॅटमधून. सर समोरचं जे रणनीचं झाड दिसते या झाडाच्या वरून षटकार खेचला होता, तोही रिव्हर्स स्वीपला या संजयने. जबरदस्त तरीका है उनका बल्लेबाजी करने का, फ्रंट फुट पर बैक फुट पर भी अच्छे शॉट्स खेलते हैं। शरीर से दूर खेला था लेकिन उनको पता था कि वे क्या कर रहे थे, क्योंकि सामने कोई भी खिलाड़ी बाउंड्री पर नहीं था वहां पर। ये देखिए, इस बार बैकफुट पर जाकर पुल किया है लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए।
जिसके चलते केवल एक ही रन से संतुष्ट होना पड़ा है। मिड विकेट की दिशा में फील्डर मौजूद वहां पर सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। जय बजरंग कारिवली टीम इस ओल्ड 40+ कैटेगरी के फाइनल मैच में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई आप देख रहे हैं स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृति चषक 2020 वडुनगर भिवंडी। केवल 2 खिलाड़ी दायरे के बाहर है, जिसमें एक वाइड लॉन्ग ऑन है और एक डीप मिड विकेट, थोड़ा सा स्क्वेयर लेग की तरफ डीप मिड का खिलाड़ी, स्क्वेरिश डीप मिड विकेट कहा जा सकता है। मिड ऑन सर्कल के अंदर है, स्क्वेयर लेग भी सर्कल के अंदर और एक शॉर्ट फाइन लेग। अगली गेंद लेकर गेंदबाज इस बार कदमों का इस्तेमाल किया, फुल पर लिया जरूर लेकिन मिडल नहीं कर पाए। गेंद जा रही है काउ कॉर्नर की तरफ और हनी द्वारा मिस फील्ड। अच्छे फील्डर है, आउटफील्ड में इसीलिए उनको रखा गया है क्योंकि अच्छे कैचेस भी लपकते हैं, लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर गलती कर बैठे, जिसके चलते 2 रन मिले बैट्समैन भारत को। स्कोर बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। कारोली संघाला भूषण, हर्षद आणि हरेश आणि पंकज मॅचचा आनंद घेत आहेत। आपलं हार्दिक स्वागत आहे। इस बार जोरदार प्रहार कवर पॉइंट के ऊपर से निकाल दिया है, 4 रन। खूबसूरत स्ट्रोक, जगह मिली थी हाथ खोलने के लिए, उसका पूरा फायदा उठाया और इस फाइनल मैच का ये पहला चौका, माफ कीजिएगा दूसरा चौका। पहला चौका संजय के बल्ले से निकला था, इस बार भारत ने फायदा उठाया है। थोड़ी शॉर्ट गेंद भी थी और ज़्यादा रफ्तार भी नहीं थी, काफ़ी समय मिला उनको, वेट करते हुए कवर पॉइंट के ऊपर से निकालने में कामयाब रहे। बढ़िया शुरुआत कही जा सकती है ज्ञानेश्वर चिकने कारिवली टीम की। स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के, 1 ओव्हर की समाप्ती। अगदी बरोबर आहे सर तुमचं। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत। एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, भरत आणि संजय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर अजूनही आहे आणि नक्कीच इथून 4 षटकामध्ये जर माइंडेड धावसंख्या बघितली तर 4 षटकामध्ये एक 45 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल जय बजरंग कारिवली संघाचा। जी बिल्कुल, और इसी रफ्तार से यदि रन्स बनाते रहे बल्लेबाज आखिर तक तो 4 ओवर्स में 48 रन बन सकते हैं, जो कि बहुत ही जबरदस्त टोटल रहेगा। खाली राहणारा चेंडू आपण बघितला, नक्कीच बघा सर खेळपट्टी आपला रंग दाखवते, त्या खेळपट्टीचा जर तुम्ही उपयोग करून घेतला तर नक्कीच गोलंदाजांना साथ देत आहे। हाँ बिल्कुल, राइट एरियाज में गेंदबाजी करनी होगी उसके लिए। नीलेश राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस है, इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, गैप ढूंढने में कामयाब, शानदार शॉट, 4 रन। बहुत ही बढ़िया प्लेसमेंट, हवा के विरुद्ध स्ट्रोक खेला गया था लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान से डीप स्क्वेरिश मिड विकेट और बैकवर्ड स्क्वेयर लेग के बीच में से थ्रू स्क्वेयर लेग, 4 रन। सारा जन लोक जमले बधायला, खेळाडूंना मन पण द्यायला, गाव देव संघ एक नंबर। बल्लेबाजों के लिए बहुत अच्छा मौका है, इनाम है छक्कों की हैट्रिक के लिए लवेश गोकुल नाइक की ओर से, जो युवा नेता है। कारिवली टीम के बल्लेबाजों के लिए अच्छा अवसर है, स्वर्णिम अवसर मैं कहूँगा। 1000 रुपयों का कैश प्राइज है छक्कों की हैट्रिक के लिए। दरम्यान वडूनगर गावचे माजी सरपंच सन्माननीय बालनाजी यशवंत पाटील व्यासपीठावर उपस्थित झाले। काका आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। तसेच किसनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलंही हार्दिक स्वागत आहे। प्रकाशजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। गणेश मामा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम, वेलकम। अभी तक अच्छा ओवर कुल मिलाकर हम देखें तो 2 डॉट गेंदें देखने को मिली है, एक चौका जरूर लगा है, छोटा सा बॉलिंग रनअप है नीलेश का। इस बार लेट कट करने की कोशिश, फिर से अतिरिक्त उछाल मिलता हुआ, ज़्यादा रफ्तार नहीं है, छोड़ देते हैं गेंद को, और जितनी ऊपर से गेंद करेंगे गेंदबाज उतना ज़्यादा उछाल भी मिल सकता है। धीमी गेंदबाजों के साथ ये होता है, स्पिनर्स जैसे ज़्यादा फ्लाइट देता है ज़्यादा उछाल भी मिलता है, टर्न भी मिलने की संभावना होती है। इस बार स्विंग किया ऑन साइड में, तारामंडल में गेंद लेकिन मैदान के अंदर ही है, और बेहतरीन कैच, बहुत ही सुंदर कैच डीप मिड विकेट पर, पहले विकेट का पतन होता हुआ। गावदेव संघ एक नंबर आहे वडूनगर गावाचा, हे कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला।
यस, आता मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय ज्याचे येण्याची वाट पाहत होते प्रेक्षक कारिवली जयबजरंग कारिवली संघाचे पाठीराखे तोच फलंदाज संदीप पाटील खेळपट्टीवर आहे. पिछले मैच में एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक उनके बैट से देखने को मिला था. उपयुक्त योगदान उन्होंने दिया था अपनी टीम के लिए. 9 रन बनाए थे, चौथे नंबर पर आए थे. कुंदन का भी आना बाकी है जो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं, अच्छा ऑलराउंडर है. 16 के स्कोर पर पहला विकेट गिरा है. संजय ने 9 रन बनाए. दो कदम आगे निकले थे बैट्समैन, लेकिन बढ़िया गेंद. इस बार अच्छी रफ्तार और बहुत ही बेहतरीन ओवर की समाप्ति. सिर्फ 4 रन खर्च किए निलेश ने. कमाल की गेंदबाजी. यस, अजय खरं सर जर बघितलं 2 षटकांच्या खेळामध्ये 12 चेंडूंच्या खेळामध्ये तब्बल 5 चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत आणि नक्कीच हे फायद्यावर नाहीये जय बजरंग कारिवली संघाला. जी हाँ, 5 डॉट गेंदे और 1 विकेट, यानी कि एक ओवर तो वैसे ही डॉट गेंदों का ही निकल गया. 2 ओवर की समाप्ति. स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर. दरम्यान कारिवली संघाला ऑफर आहे या ठिकाणी चौकारांच्या हॅट्रिक करता तर 500 रुपयांचं पारितोषिक, षटकारांच्या हॅट्रिक करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक. मान्यवर कक्षामध्ये विराजमान माजी सरपंच प्रकाशजी पाटील वडूनगर यांच्याकडून हे बक्षीस आपणास लावण्यात आलेलं आहे. गेंद और बल्ले के बीच का ये संघर्ष, ये जद्दोजहद, ये घमासान जो है, ये लेट कुंतीबाई कप को जीतने के लिए इस समय चल रहा है. जय बजरंग कारिवली और सुमित एंटरप्राइजेस पोगांव के बीच में. पोगांव टीम ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. 2 ओवर्स यानी कि पारी के आधे ओवर समाप्त हो चुके हैं. केवल 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन बना रही है इस समय कारिवली टीम. गेंदबाजी में परिवर्तन. नामदेव आक्रमण पर. यस, नामदेव गोलंदाजी सुरुवात करतोय. भारत आणि संदीप 20 मिनिटाचा अवधी आम्ही दिलेला आहे. या 20 मिनिटामध्ये जर इनिंग पूर्ण केली नाहीत तर नक्कीच आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागू शकतो पोगाव संघ. यावेळी मात्र बॅटच्या खाली चेंडू अगदी व्ही शेपमध्ये खेळला होता. फटका चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये अडवला जातोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात संदीपच्या माध्यमातून. पोगाव संघाचा जर विचार केला तर सर पोगाव संघ बऱ्याच वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि कारिवली संघ काल जी स्पर्धा झाली होती पिसे येथे तिथे कालिका माता खारबाव संघासमोर पराभूत झालेला होता अंतिम सामन्यामध्ये. यानी कि कारिवली टीम बहुत बढ़िया फॉर्म में चल रही है, लेकिन पोगांव टीम ने भी दिखा दिया है कि उनमें भी है काफी दम. यस, नामदेव हो, यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेवर. एक सुरेख झेल आणि संदीप याची खेळी मात्र होते फेल. बाई हा चषक आयला जमलन बघा खेळाडू सार, जमलन बघा खेळाडू सार. क्रिकेटचा महोत्सव आयला. कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई. बहुत अच्छा कैच राजू द्वारा लॉन्ग ऑन की दिशा में फील्डिंग कर रहे हैं. ज़्यादा मुश्किल अवसर भी नहीं था, लेकिन फाइनल मैच है. कई बार फाइनल मैच में आसान लगने वाले कैचेस भी मुश्किल बन जाते हैं. दबाव अलग तरीके का रहता है, लेकिन बढ़िया कैच समाप्त किया राजू ने. यस, पाचगाव प्रीमियर लीग 2021 मित्रांनो सुरू होणार आहे काही दिवसात. वडूनगर, कालवार, कारिवली, वडगर आणि डुंगे ज्या खेळाडूंना फॉर्म हवे असतील राजा दिवेकर यांच्याशी संपर्क साधा. फॉर्म फी असेल 200 रुपये. बॅटने खेळलेल्या चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काफी फाइन खेलने में कामयाब रहे बल्लेबाज, और फील्डर थोड़े वाइड थे वहां पर फाइन लेग की दिशा में, लगभग लॉन्ग लेग की दिशा में फील्डर थे. और जब तक फील्डर पहुंचते तब तक गेंद निकल गई थी. हालांकि रोक भी सकते थे, पैर से रोकने का प्रयास किया, शायद पूरा एफर्ट नहीं लगाया, जिस वजह से ये चौका चला गया है. और एक एक रन बेशकीमती है. ये कोई मामूली मैच नहीं है, ये फाइनल मुकाबला है. अगदी बरोबर. फायनल साठी एका धावेचं महत्व अनन्य साधारण असतं. नामदेव फुटा चेंडूला खेळून काढलेले डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट दाखवलेला आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाने 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसरी धाव मिळेल यात वादच नाही. आणि 3 धावा ही पूर्ण. या 3 धावाने धावसंख्या पुढे सरकेल जय बजरंग कारिवली संघाची 25. 2 बाद 25. बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए भारत अपनी टीम के लिए. सलामी बल्लेबाज एक जिम्मेदारी भरी पारी खेलते हुए 2 चौके भी उनके बैट से निकले हैं, और कुल मिलाकर 14 पर इस समय बैटिंग करते हुए. नए बैट्समैन कुंदन पाटिल पिछले मैच के हीरो, बढ़िया ऑलराउंड प्रदर्शन किया था उन्होंने अपनी टीम के लिए. इस समय स्ट्राइक पर.
असं नावाजलेलं नाव आहे हे कुंदन. हो हो हुक केलेला आहे चेंडूला. चेंडू पडेल सीमारेषेच्या बाहेर का बघूया. पंचांचा इशारा. षटकार. कुंतीबाई हा चषक आईला, कुंतीबाई हा चषक आईला, कुंतीबाई हा चषक आईला, कुंतीबाई हा चषक आईला. थैंक यू डीजे. महामुकाबले का पहला सिक्सर कुंदन पाटिल के बल्ले से बहुत बढ़िया पोजीशन में आकर गेंद को हुक किया था उन्होंने. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, उसको बहुत जल्दी परख लिया था और बहुत ही परफेक्ट हुक शॉट बिल्कुल गॅप में. हे सहज हुक केलेला आपण बघितला. काय फटका होता. अगदी तंत्र या फटक्यामध्ये ताकद पूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली 31. जे बजरंग कारिवली अंतिम सामन्यामध्ये खेळत आहे. नामदेव ह्यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए कुंदन. शॉर्ट पिच गेंद पर हुक शॉट खेला, उसके बाद आगे रखी हुई गेंद थी, उस पर बॉलर बैक पास ड्राइव. लॉन्ग ऑन की खिलाड़ी ने कोशिश तो की थी, पैर से भी लगी गेंद उनके, लेकिन रोक नहीं पाए और 4 रन मिल गए. बहुत महंगा ओवर रहा नामदेव का. कुल मिलाकर 19 रन खर्च किए और 1 विकेट उनको मिला. 3 ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन. अच्छा टोटल है, 2 ही विकेट गिरे हैं. असं दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं बॅकफुटवर गेला होता जय बजरंग कारिवली संघ. मात्र या षटकामध्ये आता हात खोललेले आहेत कुंदनने. आणि कुंदनचा जर विचार केला तर 2 चेंडू फक्त खेळलेला आहे आणि 2 चेंडूवर 10 धावा पूर्ण केलेत. नेक्स्ट मॅचच्या नवीन 40+ क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपण पाहणार आहोत. जय दुर्गा सुरई विरुद्ध नंदकिशोर खारबाव ए. जय दुर्गा सुरई, नंदकिशोर खारबाव ए दोन्ही संघाचे कर्णधार आपली टीम घेऊन आपण टॉस बॉक्स समोर यायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज अनिल गोलंदाजी करतोय. हनी हो 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 टॉस चेंडू पुढे आला होता फलंदाज. मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा येतोय. एक अवांतर धाव मिळते. अजय सर, अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकलेली धावसंख्या होती ती 36. सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी. अंतिम ओवर है और दोनों खतरनाक बल्लेबाज क्रीज पर है. कुंदन 10 पर बैटिंग करते हुए और भारत काफ़ी सेट बल्लेबाज है, सलामी बल्लेबाज जो 14 पर खेल रहे हैं. खेळून काढलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पंचांच्या अगदी मागे बघतोय आपण. चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव मिळाली आहे. कुंदनकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल अजय गरज सर या षटकामध्ये. जी बिल्कुल, सिंगल लिया है भारत ने. हालांकि बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन खुश रहेंगे वो भी, क्योंकि उनको भी पता है कि कुंदन बहुत अच्छे से स्ट्राइक कर रहे हैं गेंद को. हे स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराला साजेशी खेळी फलंदाजीमध्ये आपण पाहतोय त्यांनी केलेली आहे. वैयक्तिक 15 धावांवर भारत खेळतायत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पोगाव संघ प्लीज. 6 हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक लवेश नाईक यांच्याकडून. युवासेना सचिव आहेत. हो हो, आता मात्र घुटना टेक असा फटका मारला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. बघायचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय भारत यांचा. मात्र नियम वेगवेगळे आहेत. प्रत्येक जी संस्था आहे, संघटना आहे 40+ची, नियम वेगवेगळे आहेत आणि नियमानुसार आता मात्र 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 38. कहीं ना कहीं पोगाव टीम के कैप्टन और गेंदबाज भी सोच रहे हैं कि शायद भारत उतने बड़े शॉट्स नहीं लगा पाएंगे. उनको ये आत्मविश्वास है जिस वजह से भारत को आउट नहीं किया गया है, लेकिन भारत के पास भी मौका है. बड़े शॉट्स खेल सकते हैं, बिल्कुल काबिलियत है उनके अंदर, उनको वो दिखाना होगा. यस, चेंडू अगदी फुटबॉल सारखा दिसत असेल, कारण पहिल्या चेंडूपासून फलंदाजी करता येते भारत. हनी टॉसचे चेंडू खेळून काढलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप कव्हरला.
पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. काय घडलंय, कुंदनला स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे आणि हे नक्कीच मित्र म्हणेन एक गेम प्लॅन आहे अजय गरज सर. शेवटचे जे 3 चेंडू आहेत, 3 चेंडू आहेत, ते चेंडू कुंदन खेळू इच्छितोय. जी बिल्कुल, ये तो अब स्पष्ट हो गया है कि आखिर की तीनों भी गेंदें कुंदन ही खेलने का प्रयास करेंगे। 2 रन आराम से बन सकते थे, 1 रन का ज़रूर नुकसान हुआ है, लेकिन देखना है उसका फ़ायदा आने वाले समय में होता है या नहीं। येस, या इथे फायदा उचलता आलेला नाहीये. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतोय, फेक केली जाते, तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. और गेंदबाज को देखिए गुस्से से लाल हो रहे हैं, बिल्कुल भी खुश नहीं है वहाँ पर फील्डिंग प्रदर्शन से, क्योंकि उनको लगता है कि एक ही रन होना चाहिए और वैसे भी देखा जाए तो एक ही रन होना चाहिए था, लेकिन बहुत धीमा थ्रो फील्डर का देखने को मिला, जिसके चलते दूसरा रन भी पूरा कर लिया बल्लेबाजों ने। स्कोर बढ़ता हुआ 41 रन 2 विकेटों के नुकसान पर जय बजरंग कारिवली। 2 गेंदें पारी में शेष। आणखीन 2 चेंडू. आता मात्र कुंदनला मोठे फटके मारावेच लागतील. नाही, शरीरापासून आपण पाहतोय की चेंडू अगदी समोर पडला होता. फ्लाईट दिली होती अजय गरज सर आणि या फ्लाईटवर कुंदन मात्र पूर्णपणे चकलाय, फसलाय. वैसे देखा जाए तो ज़्यादातर लालच ही दिखाया है बल्लेबाजों को गेंदबाज हानि ने। थोड़ी कमज़ोर गेंद की फुल टॉस गेंदे, लेकिन फ़ायदा उठा नहीं पाए बल्लेबाज, और अभी तक तो ये किफ़ायती ओवर हानि का देखने को मिल रहा है। मात्र 6 रन खर्च किए हैं 5 गेंदों में। शेवटचा चेंडू या इनिंगचा. ओहो, यावेळी मात्र चेंडू उंच हवेत आहे, षटकार जातोय सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू आणि या षटकाराने पारी समाप्त होते. बघूया 4 षटकामध्ये किती धावा केलेल्या आहेत. 47 धावा करून 48 धावांचं लक्ष ठेवलेले जय बजरंग कारिवली संघाने पोगाव संघासमोर. आखिरी गेंद पर बहुत ही शानदार लॉफ्टेड ऑन ड्राइव और छक्का लगाने की जो हसरत थी वो आखिरकार पूरी की बैट्समैन ने। अच्छा, टोटल 47 रन बने हैं 4 ओवर्स में 2 विकेटों के नुकसान पर। जय बजरंग कारिवली टीम की पारी समाप्त हो चुकी है और स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृति चषक 2020 वडूनगर को जीतने के लिए सुमित एंटरप्राइजेस पोगाव टीम के सामने 4 ओवर्स में 48 रनों की चुनौती। विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जय बजरंग कारिवली संघ, आणि सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची आहे पोगाव टीम. तर या ठिकाणी आपण समालोचन कक्षामध्ये आता मात्र बदल करतोय. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय डॉक्टर मोरेश्वर गवळी आणि व्हॉइस ऑफ नवी मुंबई कुणाल दाते यांना. धन्यवाद अजय घरत. तर मित्रांनो, आपण हा जो अंतिम सामना पाहतोय 40+ ऑल 40 मधला अंतिम सामना आपण पाहतोय. सुमित एंटरप्राइजेस पोगाव विथ जय बजरंग कारिवली, आणि समोर जे लक्ष ठेवलेलं आहे सुमित एंटरप्राइज संघासमोर एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, कारण आस्किंग रन रेट जर आपण बघितले तर 12 धावांचं आहे. वेलकम कुणालजी दाते इन कॉमेंट्री बॉक्स, हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक 2020, या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. सुपर मंडे आणि सुपर मंडेतला हा पहिला फायनलचा सामना, कारण त्रिवेणी संगम या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेला आहे. रेग्युलर क्रिकेट न्यू 40 आणि 40+ आणि 40+चा हा अंतिम सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून प्रिन्स मूवीज या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहतायत या सगळ्यांचं या स्पर्धेचे वन मॅन शो आमचे सन्माननीय निलेशजी जोशी, त्याचबरोबर जय गावदेव वडनोगर यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत.
गोकुळजी नाईक जे माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे, तसेच देवराजजी नाईक सरपंच कारिवली, तसेच लवेश गोकुळ नाईक जे युवा नेते आहेत, युवा सेना शहर सचिव आहेत, कृष्णाई फाउंडेशनचे संस्थापक यांनी खास करून या स्पर्धेला आणि विशेष करून जय बजरंग कारविली संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक खास करून कारविली संघाला एक चांगलं लक्ष कुणाल या ठिकाणी दिलेलं आहे, कारण 48 धावांचं लक्ष, कारण आस्किंग रन रेट 12 आहे, त्यामुळे एक चांगलं लक्ष म्हणता येईल. अगदी बरोबर आहे. खूप चांगलं टार्गेट आणि शेवटच्या बॉलवर जो षटकार आला तो खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो या मॅचमध्ये. कारण मी पाहत होतो की एक जो बॅट्समन होता, मला वाटतं भारत, त्याला आऊट करण्याचा प्रयत्न होताना दिसलेला नाही आणि त्यानंतर शेवटच्या बॉलला कुंदनकडे स्ट्राईक राहिली आणि त्यांच्या बॅटमधून एक मोठा षटकार तिथे आला आणि 48 रनचं टार्गेट सेट झालंय. अतिशय महत्त्वाचं टार्गेट. 4 ओव्हरचा सामना, रिक्वायर रन रेट 12 आणि आता 2 ओपनर्स ग्राउंडवर आहेत 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. ओल्ड 40+ ची फायनल, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाते. ओल्ड 40+, त्यानंतर रेग्युलर 40+ आणि त्याचबरोबर आपण पाहतो रेग्युलर क्रिकेट जे आतापर्यंत होत आलंय. फायनलमध्ये जाऊन पोहोचलेल्या टीम्स आहेत एकविरा मानकोली आणि विलास मूर्ती राहणार. त्यांना शुभेच्छा फायनल मॅचसाठी. तत्पूर्वी हा फायनलचा सामना आहे ओल्ड 40+चा. सुमित एंटरप्राइजेस पोगाव वर्सेस जय बजरंग कारिवली. नक्कीच जय बजरंग कारविली संघाने जर अंतिम सामना जिंकला, जर फायनल सामना जिंकला, तर नंदकुमारजी म्हात्रे 40+ आहे त्यांच्या माध्यमात एक मेजवानी खास करून 15 किलोचा सुरमई मासा यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू आणि मला वाटते बॅटला स्पर्श झाला होता. क्षणभर हा निघाला गोलंदाजाच्या हातातून आणि मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता महेश यांचा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु बीट केलंय, परंतु बॅटला ब्रश झाला होता हा बॉल, त्यामुळे पहिला डॉट बॉल संजय यांच्याकडून. संजय याला मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कुमारी सृष्टी गुरुनाथ फडके विघरचा छकडे वाला बादल दबंग हाय जोडी त्याची ओम साईराम प्रसन्न त्याला पंढरी शेत फडके छकडे वाला लावलाय फेमस झाला पंढरी शेत. थँक्यू. पहिल्या बॉलवर जी चूक केली होती बॅट्समन महेशने, ती मात्र या बॉलवर केलेली नाहीये. अगदी समोरच्या दिशेने हा स्ट्रोक येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला भेदून चौकार. यावेळेला मात्र फोल्टा चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि पॉईंटच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू डिपिश पॉईंट सीमा पार जातोय चौकार आणि पंचांचा बीमरचा इशारा आलेला आहे. 5 धावा मिळत आहेत आणि उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. 5 धावा मिळतात. पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर, दुसरा बॉल ओव्हरपिच, दुसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर तिसरा बॉल फुलटोस होता, तो देखील कमरेपेक्षा जास्त उंचीने आणि पंचांचा इशारा आला नो बॉल. 5 रन इथे मिळतात. चांगली बॅटिंग करत असताना महेश आपल्या टीमसाठी, टीमची धावसंख्या आहे 9. राजेश अनंत काठे यांच्या स्मरणार्थ मारुती काठे यांनी सुद्धा कारविली संघासाठी पारितोषिक ठेवलेलं आहे. 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. सामना जर जिंकला तर एक दमदार सुरुवात बघायला मिळते. 9 धावा झाल्यात. एक दमदार सुरुवात बघायला मिळते, कारण आवश्यक धावगती आस्किंग रन रेट 12च आहे. संजय फ्रीटचा चेंडू हवेत आहे, पण मात्र फ्री हिट होत आहे चेंडूवर. 1 धाव मात्र मिळणार आहे. हॅलो, जास्त हानी झालेली नाहीये फ्रीटचा बॉल असल्यामुळे. संजयचं हे षटक, पहिलं षटक महेशच्या बॅटमधून रन येत आहेत. ही जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. खास करून पोगाव संघाच्या समोर लक्ष आहे 48 रनचं. लवेश गोकुळ नाईक यांनी जय बजरंग कारविली संघासाठी हा सामना जिंकला किंवा पराभूत जरी झालात तरी सुद्धा आपल्यासाठी मेजवानीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. मेजवानी देणार आहेत ते युवा नेते आहेत लवेश गोकुळ नाईक. लवेश गोकुळ नाईक आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. संजय लेफ्ट आर्म
स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र एक चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ निघून गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातात. या लेंथवर बॉलिंग करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही पहिले षटक हाताळता, दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत, रिस्ट्रिक्शन नाहीये. आणि पण जर विचार केला तर पहिले जे 2 स्ट्रोक आलेत खूप चांगल्या पद्धतीने ठोकलेत महेशने. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, त्यानंतर चांगलं कमबॅक आणि आता 5 सलग 2 डॉट बॉल संजयच्या माध्यमातून बॅट्समन राजूच्या विरुद्ध. अर्जुन कासार यांनी सुद्धा या स्पर्धेचे वन मॅन शो आमचे सन्माननीय निलेशजी जोशी यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अर्जुन कासार आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. होऊ शकता कित्येक जण खेळाडूसाठी शुभेच्छा आहेत, मात्र निलेशजी जोशी यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. संजय यावेळेला स्लॉक शूटचा फटका खेळलेला आहे, चेंडू मात्र हवेत आहे. झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाहीये. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होतात. त्याचं कारण की मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. मिडॉनला फिल्डर नव्हता, त्याचा फायदा इथे मिळाला बॅट्समनला आणि 2 रनने खातं उघडलंय. अखेर राजू यांचं तिसऱ्या बॉल नंतर त्यांचं खातं इथे उघडलं जात आहे. पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 12. जो रिक्वायर रन रेट आहे तो इथे पार केलाय. बॅटिंग करत असताना टीम सुमित एंटरप्राइजेस पोगावने 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. महेशला मात्र खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जी आवश्यकता होती रिक्वायर रन रेटची ती मात्र पूर्तता करत असताना दोन्ही बॅट्समन महेश आणि राजू. आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती आस्किंग मध्ये 12चं असणार आहे. का सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 12 होती. पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. एक मात्र एक कुणालजी की कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे सुमित एंटरप्राइजेस पोगाव संघाची. अगदी बरोबर आहे, ही जमेची बाजू आहे कारण महेशने चांगली बॅटिंग केली आहे. महेशवर दारोमदार आहे या मॅचमध्ये. नीलम नाईक आता बॉलिंग मार्कवर आहेत. नीलम नाईक पहिला चेंडू आणि स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे, क्रिकेटचा महोत्सव व्हायला. कोणती बाई हा चषक आहे. षटकाने धावसंख्या वाढते आणि नीलम नाईकसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. आणि खास करून जर या सलामीचा विकेट जर घेतला तर 2000 रुपये. नीलम नाईक याला पुन्हा डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेकडे आणि झेल सुटतोय. आणि हे मात्र धोकादायक ठरू शकतं कुणालजी. ही कॅच नाही तर मॅच सोडली मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने संजय माफ करा महेश बॅटिंग करतायत तर त्यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक मारण्याची, हा सामना संपवण्याची. आणि नुकतीच मला माहिती मिळाली की सुमित एंटरप्राइजेस पोगाव हा संघ कधीच फायनलमध्ये पोहोचलेला नाही आहे ओल्ड 40+ आणि ही जर माहिती खरी असेल तर मात्र आज संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. फायनल जिंकून आपल्या गावामध्ये एकच जल्लोष होईल. नक्कीच जे सरस गायकवाड आहेत त्यांच्याकडनं मेजवानी आहे. हा सामना चॅम्पियन संघ ठरला तर पोगासाठी याला पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. या वेळेला मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाहीये, जावं लागेल ते मात्र राजू यास. हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला. नीलम नाईकसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये ठेवलेले आहे. ते लवेश नाईक युवा नेते आहेत. आणि त्यानंतर हॅट्रिक जर घेतली प्रकाश पांडुरंग पाटील माजी सरपंच वडूनगर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी. आणि खास करून सरजी गायकवाड आहेत यांच्याकडं पोगाव संघासाठी मेजवानी. हा संघ जर चॅम्पियन ठरला तर या संघासाठी मेजवानी. आणि मेजवानीमध्ये कुठल्या गोष्टीचा आनंद घ्यायचा हे प्रत्येकाला माहीत आहे.
हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि आमचे सिनियर पंच सूर्यकांत मोरे इशारा करतायत वाईट बॉल. याला मात्र अतिशय कटचा फटका खेळलेला आहे. चेंडू डीप कव्हर पॉइंट, सीमा पार, चौकार. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वडूनगर गावाचं. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वडूनगर. जर समिट एंटरप्राइजेस फोगाव संघ जिंकला तर भावेश वारे जे तंत्रशुद्ध फलंदाज यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक समिट एंटरप्राइजसाठी देण्यात येईल. पक्षांची लयलूट एक अतिशय सुंदर फटका, डाऊन ग्राउंडचा फटका झेलवण्यासारखी संभावना नाहीये. लॉंग ऑफला चेंडू जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सोडून दिला जातोय. फक्त एका धावावर समाधान आणि धावसंख्या 1ने वाढतोय. धावसंख्या झालेली आहे 25. मला असं वाटतं की कदाचित तिथे 2 रन झाल्या असत्या आणि त्यानंतर नाराजी स्पष्ट व्यक्त करत असताना महेश, कारण विजय आणि पराभवातलं अंतर जर कोण असेल तर बॅट्समन महेश आहे आणि महेश शेवटपर्यंत जर ग्राउंडवर असले तरी मॅच यशस्वीरित्या जिंकली जाईल पोगाव संघाच्या माध्यमातून. या शेवटच्या चेंडूवर विकेट घेतला तर लवेश नाईक यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नीलम नाईक यांना. पाहूया, द्वंद्व बघायला मिळणार आहे. याला बॅकफुट लावून पंच केलेला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॅकफुट पंच होता, मागे आला होता, मात्र एकच धाव आणि धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झाली 26. पण काय दमदार सुरुवात बघायला मिळते. पण अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. सामना 50-50 कशपकश. आणि नक्कीच ह्यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे माझे सहकारी समालोचक मित्रांनो, ज्यांनी आपला आवाज IPLच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचलं आणि एक अतिशय सुंदर समालोचन, सुमधुर आवाज कुणालजी जाते. धन्यवाद गवळी सर. रन झाले स्कोअर बोर्डवर 26 आणि आता रन करायचे 22. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. मी मगाशी देखील उल्लेख केला, विजयानी पराभवातला अंतर जर कोण असेल तर बॅट्समन महेश, ज्याने आतापर्यंत 1 षटकार आणि 3 चौकार त्यांच्या बॅटमधून ठोकले गेलेत. पोगाव संघाची माहिती देत असताना प्रेक्षकांनी सांगितलं, आमच्या गुणलेखकांनी सांगितलं की हा संघ 40+ म्हणजेच ओल्ड 40+च्या माध्यमातून फायनलपर्यंत देखील अजून त्यांनी मजल मारलेली नाही, परंतु आज तो दिवस आहे. आज त्यांचा संघ फायनलमध्ये खेळतोय. परंतु मगाशी जे षटक टाकलं नीलम नाईक यांनी खूप चांगली बॉलिंग केली. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या वतीने राहिला, जे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. आणि आता तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये संदीप, आणि मगाशी सांगितलं मोरेश्वर सरांनी की इथे दोन्हीही संघाची सध्या परिस्थिती जर पाहिली तर 50-50 चान्स आहेत. दोलायमान अवस्थेमध्ये सामना, खास करून जर विकेट मिळवता आली महेशची तर मॅचमध्ये कधीही कमबॅक होऊ शकतं टीम म्हणजे बजरंग कारेवलीचं. फायनलचा सामना इथे ओल्ड 40+च्या दरम्यान. वेळ थोडीशी कमी घ्या ही नम्रतेची विनंती. बॉल तयार. संदीप ओव्हर द विकेट हनीसाठी. रिव्हर्स केला, हनीच्या बॅटमधून चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे आणि यो हनी सिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. फलंदाजाची करून दांडी गुल, फलंदाजाची करून दांडी गुल, गोलंदाज ठरतय पॉवरफुल. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला. नक्की शोएब अख्तरच्या शब्दात सांगायचं झालं, तगडे फलंदाज आणि तगडा फटका खेळलेला आहे. डीप कव्हरला झेल घेण्याची संधी होती, मात्र दोघांमधून हा चेंडू सीमा पार गेलेला आहे. चौकार. चांगला स्ट्रोक हनी यांच्या बॅटमधून. डीप कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून भेदून जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या आहे 30. 18 रनची आवश्यकता आहे 11 बॉलमध्ये. दुसरा बॉल वेगवान होता. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा धोका उद्भवला असता. बॅट्समन महेश स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आणि इथे तो एक डॉट बॉल.
डॉट बॉलने एक गोष्ट खूप महत्वाची ठरू शकते की महेश यांच्यावर दबाव येईल ज्यावेळेला ते स्ट्रायकिंग एंडला जातील. हनी सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा डॉट बॉल. संदीपच्या माध्यमातून चांगली बॉलिंग होत असताना हनीच्या विरुद्ध स्लोअर वन. यावेळेला दिशा दिली हनी यांनी. डीप मध्ये फिल्डर येतोय बॅकवर्ड पॉइंट मधून धावत थर्ड मॅनच्या दिशेने. तत्पूर्वी 2 रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन हनी आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 32-32. 48 धावांचं लक्ष्य आहे चॅम्पियन होण्यासाठी. 32 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला तगडे फलंदाज हनी यांचा, परंतु त्यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. हे मात्र मान्य करावं लागेल. खेळपट्टीवर खूप वेगाने ते धावतात, रन कंप्लीट करतात आपल्या टीमसाठी. हे महत्वाचं असतं. पोगाव गावचे उद्योगपती आदरणीय किशोर वारेसाहेब यांचे इथे आगमन होते. सुमित एंटरप्राइजेस या नावाने त्यांचाच संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्याच मुलाच्या नावाने त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम साहेब. हनी यांची बॅटिंग आतापर्यंत बहरली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ते दाखवतात. एक चौकार पहिल्या बॉलवर आलाय. 6 रन या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला उडवायचा प्रयत्न होता हा बॉल, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचं मत येते वाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर आणि अजूनही रन करायचे आहेत 15. ऍक्च्युली हनीला आपण पाहतोय सातत्याने इम्प्रोवाइज फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. नऊ बॉल आणि 15 रनची आवश्यकता असताना आता मात्र अंपायरचं मत आहे की हा डॉट बॉल आहे. चांगली बॉलिंग, एक वाईट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. परंतु हनी जास्तीत जास्त अशा पद्धतीचे प्रयत्न करतोय स्ट्रोक खेळायचे, इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न होतो, परंतु तितकंसं टायमिंग अजून जुळताना दिसलेलं नाही. हा चेंडू आपण रिप्लेमध्ये पाहतोय अगदी डाव्या यष्टीच्या वरून निघून गेलेला आहे. यावेळेला फुलटोस बॉल होता. हनीने फक्त दिशा दिली. बॉल ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. डीप मध्ये जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत रन इथे कंप्लीट केले जातील. 2 बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून लॉंग लेग फाईन लेगच्या दरम्यान धावणं, तिथून बॉल अडवणं, फेकणं, भरपूर क्रिया कराव्या लागल्या. अखेर 2 रन मिळतात हनीला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 आणि आता रन करायचे आहेत अजूनही 13 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल आणि 13 रन. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मित्रांनो आपण हा ऑल 40चा अंतिम सामना पाहतोय. चॅम्पियन कोण होते याचं उत्तर काही क्षणातच मिळणार आहे, कारण 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे हनीसाठी. पुन्हा एकदा फुलटोस, पुन्हा एकदा दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट करत असताना हनी मला वाटते दुसऱ्या रनचा प्रयत्न करायला हवा होता, कारण स्ट्रायकिंग एंडला आले असते महेश. अखेर 1च रन मिळेल आणि हनी असेल स्ट्रायकिंग एंडला लास्ट ओव्हरमध्ये. आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये आता रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 12. 6 बॉल आणि 12 रन हे समीकरण पोगाव विरुद्ध कारिवली असा ओल्ड 40+ हा सामना. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे, कारण यानंतर अजून 2 सामने होणार आहेत, मेगा फायनल होणार आहेत. 40+, त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेट. किशोरजी वारेसाहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. सुमित एंटरप्राइजेस पोगावच्या नावाने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे आणि या गावचे जावई देखील ते आहेत, त्यामुळे आदरातिथ्य त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने होईल याच्यामध्ये शंका नाही. तुमचं सहर्ष स्वागत आमच्या आयोजकांच्या वतीने. येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. सर्वात जमेची बाजू आहे टीम कारिवली संघासाठी की स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन महेश नसेल, पहिला बॉल खेळायचा आहे बॅट्समन हनी यांना. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. अगदी बरोबर. आणि 6 चेंडू आहेत. मला असं वाटतं जर सुमित एंटरप्राइज संघाला सामना जिंकायचा असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळणं अवश्य होणार आहे. आणि याउलट कारिवली संघाला सामना जिंकायचा असेल तर फलंदाज बाद करणं गरजेचं असणार आहे, किंवा सुरुवातीला 1 किंवा 2 चेंडू डॉट टाकले तर मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतं.
बॉलिंग मार्कवर कुंदन पाटील, ज्या कुंदनने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला होता त्याचमुळे सामन्यामध्ये आता हे समीकरण आहे 6 बॉल आणि 12 रन. तो षटकार किती महत्वाचा ठरेल हे येणारे 6 बॉल आपल्याला सांगतील. मला वाटतं राईट आर्म राऊंड विकेटने बॉलिंग केली जाईल हनीसाठी. पहिला बॉल भरपूर वेगाने टाकलेला बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, जोपर्यंत येईल 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे हनी करताना दिसेल. 2 रन अक्षरशः धावून इथे पूर्ण करत असताना खूप चांगला खेळ आतापर्यंत हनीच्या माध्यमातून, परंतु अजूनही 5 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे गवळी सर. यस, काय रंगतदार सामना बघायला मिळतो आणि तोही अंतिम सामना. न्यू 40चा हा अंतिम सामना आपण पाहतोय. ओल्ड 40चा आपण अंतिम सामना पाहतोय. समोर एक संघर्ष बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. कधी बॅट चेंडूला सीमारेषेकडे रस्ता दाखवला तर कधी बॉल कधी चेंडू बॅटला हुलकावणी देत असते. अतिशय संघर्ष बघायला मिळतोय आणि रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आणि कुणाला जे आपण पाहतोय रंगतदार सामने हे प्रेक्षकांना बघायला नेहमीच आवडत असतात. या 40+ क्रिकेट अगदी तसंच आहे. अगदी गावासाठी हे क्रिकेट खेळलं जातं. खूपच चांगला सामना अपेक्षित असतो 40+च्या खेळाडूंकडून आणि तसाच सामना इथे रंगतोय. याच्यामध्ये शंका नाही. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 10. हनी पुन्हा एकदा तयार. वेगवान बॉल, प्रयत्न फसला हनी याचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे अपुरा पडत असताना हनी याचा आणि त्याचमुळे टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मधून. कारिवली संघाच्या 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. अजूनही एकटक नजरेने नॉन स्ट्रायकिंग एंडवरून फक्त पाहायचं काम करत असताना महेश. 4 बॉल 10 रन हे समीकरण. बॉलिंग मार्कवर कुंदन, स्ट्रायकिंग एंडला हनी. वेगवान बॉल, बॅटची आतमधली कडा घेतली काय पाहावं लागेल. फाईन लेगला फिल्डिंग खराब आणि अखेर 1 रन पूर्ण केली जाते आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत महेश. 3 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. आता मात्र महेशकडे स्ट्राईक केलेले बराच वेळ झाला. स्ट्राईक महेशकडे नव्हती कारण हनी सातत्याने चेंडू खेळत होता. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. विजयाचा शिल्पकार ठरेल का महेश, की कुंदनने मारलेला षटकार आणि शेवटचं षटक हे निर्णायक ठरेल कुंदन पाटील यांचं, हे पाहावं लागेल. कारिवली संघ जिंकेल की सुमित एंटरप्राइजेस पोगाव या संघामध्ये बाजी मारेल. ओल्ड 40+चा हा अंतिम सामना. गतवर्षी आपण रेग्युलर जी स्पर्धा पाहिली त्याच्यामध्ये पोगाव संघाने विजय संपादित केला होता. यावर्षी मात्र तो संघ पराभूत झाला आणि त्यांच्याच गावचा ओल्ड 40+चा संघ पाहूया ही स्पर्धा जिंकेल का. ओल्ड 40+च्या फॉर्मॅटच्या माध्यमातून येणारे बॉल शिल्लक आहेत 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. स्ट्रायकिंग एंडला आहे महेश, ज्याच्यावर पूर्णपणे निर्भर असेल ही मॅच. महेशच्या बॅटमधून हा फटका, बॅटची आतमधली कडा घेऊन जातोय. शॉर्ट फाईन लेगला डीप मध्ये फिल्डर आहे आणि शॉर्ट फाईन लेगचाच फिल्डर येतोय. बॉल खाली तोपर्यंत फक्त 1 रन मिळते. हळूहळू टाळ्या वाजताना दिसत आहेत. टीम कारिवली संघाचे समर्थक भरपूर खुश आहेत. एक वेळ होती त्यावेळेला पोगाव संघाचं पारडं जळ होतं या मॅचमध्ये आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जसा गेला महेश त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं जय बजरंग कारिवली या संघाने. आता या मॅचमध्ये समीकरण उरलंय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत 8. म्हणजे दोन्ही चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल कारण 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे हनीची भूमिका खूप महत्वाची असेल. कदाचित इथे 2 किंवा 3 रनचा प्रयत्न करताना दिसेल हनी. तत्पूर्वी थोडासा थकवा तर दोन्ही बॅट्समनला जाणवतोय कारण भरपूर रन या धावून कंप्लीट केलेले आहेत. फायनल संघ कुठलाही इथे फायनल जिंकेल त्यांनी कृपया स्टंप उचलू नका ही विनंती आहे कारण लगेच आपल्याला दुसरी मॅच खेळवायची आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हनीच्या माध्यमातून. खराब क्रिकेट हनीचं, त्याचमुळे नाराज आहे महेश आणि हा सामना आता मात्र जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे संघ जय बजरंग कारिवली. हा चषक आईला कुंती बाई हा चषक आईला. दोन्ही संघातील खेळाडूंना एक सूचना असणार आहे. स्टंप्सला कोणी हात लावायचे नाही कारण यानंतर अजून 2 अंतिम सामने होणार आहेत. ग्राउंड मैदानामध्ये सुद्धा कोणी यायचं नाहीये. मैदानामध्ये सुद्धा कोणी यायचं नाहीये. स्टंप सुद्धा उचलायचे नाहीयेत. कुठल्याही संघाने सामना जिंकला
शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. पंकज मात्रे यांच्याकडून पारितोषिक आलंय. शेवटच्या बॉलवर जर बोल्ड केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बॉलर कुंदन पाटील यांच्यासाठी. खूप चांगली बॉलिंग कुंदन पाटील यांच्याकडून, खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये कुंदन पाटील यांच्याकडून आणि चांगला खेळ आतापर्यंत दाखवला. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पोगाव संघाला. लास्ट बॉल फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर जजमेंट चांगलं, कॅच, बॅट्समन आउट आणि हा सामना जिंकला. अंतिम सामना ओल्ड 40+चा जय बजरंग कारिवली संघ ठरलाय विजेता संघ. वेल प्लेड. पारितोषिक लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. पारितोषिक लाखाला थँक्यू डीजे. आहे निलेश. सुरई आणि खारबाव टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. पूर्ण टीम घेऊन यायचंय. जय दुर्गा सुरई आणि नंदकिशोर खारबाव ए. जय दुर्गा सुरई आणि नंदकिशोर खारबाव ए दोन्ही संघाचे कर्णधार नवीन 40+ फॉर्मॅटमध्ये अंतिम सामना खेळवणार आहोत. टॉस बॉक्स समोर दोन्ही संघाचे कर्णधार आपला परिपूर्ण संघ घेऊन यायचा आहे. नीलमजी नाईक, आपणासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले लवेश नाईक यांच्याकडून ते आपण घेऊन जायचे.